मी सध्या आहे नागपुरातील कळमना मार्केटमध्ये आणि नुकसानीचं हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। शेकडो पोती धान्य उघड्यावर असलेलं भिजलेलं आहे। कळमना मार्केटचं हे दृश्य, काही धान्य हे व्यापाऱ्यांचं आहे तर काही धान्य शेतकऱ्यांचं आहे आणि अतोनात नुकसान झालेलं आहे। हवामान विभागानं अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्यानंतरही हे धान्य उघड्यावर ठेवलं गेलं, कव्हर करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे शेकडो पोती धान्य जे धान्य उघड्यावर आहे ते सगळं भिजलेलं आहे आणि मोठं नुकसान झालेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, सगळीकडे चिखल आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हे उघड्यावर असलेलं धान्य भिजलेलं आहे। विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये काल रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। कापूस, गहू, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। तर दुसरीकडे आपण बघू शकतो हे दृश्य, मार्केटमध्ये धान्य शेतकऱ्यांनी विकायला आणलं, त्यामध्ये गहू असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, ते सुद्धा अवकाळी पावसामुळे भिजलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस आला। हवामान विभागाने या पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवला होता आणि त्यानंतरही कळमना मार्केट प्रशासनानं कुठलीही काळजी घेतली नाही, त्यामुळे शेकडो पोती धान्य जे आहे ते अक्षरशः भिजलेलं आहे। मोठं नुकसान शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं या ठिकाणी पाहायला मिळतात। अक्षरशः सगळे संपूर्ण पोती जी आहे ती ओली झालेली आहे ना, अजूनही बऱ्याच भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण हे दृश्य जर बघितले या ठिकाणी तर हे पाणी अजूनही साचलेलं आहे आणि यामुळे हे आता भिजणार आहे। बघा, हे सगळं तुरी या ठिकाणी भरलेले आहे आणि बघा इथे पाणी साचलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।